नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन कढाई. सर्वात आधी आपण गॅसवर कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या आकाराचे आपण कांदा आणि शिमला मिरची कट करून घेतलेला आहे. तो कांदा घालून आपण परतवून घेणार आहोत. त्यामध्ये अगदी हलका परतवून घ्यायचा आहे, जास्त परतवायचा नाही आहे आपल्याला. मोठ्या आकारात कांदा कापून त्याच्या पाकळ्या सेपरेट करून घेतलेल्या आहेत आणि कांद्याच्याच आकारामध्ये शिमला मिरची कापून घेतली आहे मी. टोमॅटो नंतरून घालायचा आहे, कारण टोमॅटोला पाणी पटकन सुटतं, म्हणून टोमॅटो थोड्या वेळासाठी परतून घ्यायचा आहे. अगदी लाल होऊन द्यायचं नाही आहे. थोडंसं परतलं गेलं की आपण भाज्या काढून ठेवणार आहोत. आता पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये मी तेल घेतले. आता आपण मसाले भाजून घेणार आहोत. कापून घेतलेला कांदा घेतलाय मी. हे 3 ते 4 कांदे घेतलेत, रफली कापलेत. कांदा घालून आपण आता हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. सोयाबीन कढईसाठी वेगळा मसाला तयार केला जातो, पण आपण तो मसाला ह्याच वाटणामध्ये भाजून घेणार आहोत आणि वाटणार आहोत. त्यासाठी वेगळा मसाला काढायची गरज नाही आहे. आता कांदा थोडा हलकासा नरम झालाय. आपण त्यामध्ये आता अद्रक घालून घेऊया. एक मोठा तुकडा अद्रक कापून घेतलेला आहे. लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी. कोथिंबीरच्या थोड्याशा काड्या घेतलेल्या आहेत. आता हा मसाला घेतलाय पहा मी, जो मी तुम्हाला म्हणलं होतं सोयाबीन कढाईसाठी मसाला काढायचा आहे. त्यामध्ये मी लाल सुक्या 2-3 मिरच्या, एक मोठी विलायची, 7-8 लवंगा, थोडासा दालचिनीचा तुकडा, 2 छोटी विलायची आणि थोडेसे धणे आणि एक 5-6 मिरे असा मी मसाला काढून घेतलेला आहे. त्यावर काजू. आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हा जो मसाला सांगितला होता हा सेपरेट आपण दुसऱ्या तव्यामध्ये भाजून तो खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरीही चालतो, पण मी डबल वाटण काढत बसली नाही. मी एकत्रच घेतलंय करून. याची चव छान लागते. तुम्ही करून बघा. अशा पद्धतीने पटकनही होतं. तोच मसाला आपण ह्या मसाल्यासोबत भाजून घेतलेला आहे. टोमॅटोला लवकर पाणी सुटावं म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो नरम झालेला आहे. आपण व्यवस्थित त्याला भाजून घेतला आहे. टोमॅटोला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आपण हा मसाला आता एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊ. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. भिजवून उकडून घेतलेले सोयाबीन आहेत हे. आता हे आपण तेलावर थोडेसे परतून घेऊया. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि हे सर्व आता आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत. सोयाबीन चंक्स घेताना मी छोट्या साईजचे घेतलेले होते. हे मी 1 तासासाठी मी पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. नंतर पिळून घेऊन मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकडून घेतले होते. सोयाबीन परतून झालेत. आपण उतरवून ठेवू. दुसऱ्या कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 चम्मच जिरे. जिरे तडतडले की आपण जो मसाला भाजून घेतलेला होता तो मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेला आहे, तो मसाला घालणार आहोत यामध्ये. आपण ही भाजी एकदम झटपट व्हावी म्हणून अद्रक लसूण पेस्ट सेपरेट केलेली नाही आहे किंवा कोणताच मसाला सेपरेट वाटलेला नाही आहे. एकच मसाला काढलेला आहे आणि त्यातच ही भाजी बनवली आहे. त्यामुळे भाजी पटकन होते. आपण मसाला भाजून घेतलेला होता पहिला, त्यामुळे तेलामध्ये मसाल्याला चटकन तेल सुटलं जातं. मसाल्याला बऱ्यापैकी तेल सुटलं गेलं आहे. आपण आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊ. धना पावडर घेतलेली मी 2 चम्मच, जिरा पूड 1 चम्मच, माझा घरचा मसाला घातलेला आहे मी 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, हळद अर्धा चम्मच,
लाल मिरची पावडर अर्धा चम्मच. आता हे सर्व मसाले आपण परतवून घेऊ. कोणतीही ग्रेव्हीची भाजी करताना थोडासा घरचा मसाला घातला तर त्याची चव छान येते. आपण विकतचेच मसाले किंवा गरम मसाला घालण्यापेक्षा घरचा जर थोडा मसाला वापरला तर त्याची चव अजूनच छान होती. त्यामुळे मी घरचा थोडासा मसाला वापरते. मसाला परतला गेला आहे. आपण त्यामध्ये थोडं पाणी घालून मसाला अजून थोडा वेळ परतून घेऊ. आता यावरती आपण थोडीशी कस्तुरी मेथी चोळून टाकू. हातावर घेऊ. मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साईडला. आपण गरम पाणी घालणार आहोत यामध्ये. भाजी आपल्याला कितपत घट्ट पातळ हवी आहे त्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. मी गरम पाणी घालून घेतले. भाजीला उकळी यायला लागली आहे. आपण यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. वाटणामध्ये आपण थोडंसं टोमॅटो भाजताना मीठ घातलं होतं, त्यामुळं आता आपण थोडंसंच मीठ घालणार आहोत. परतवून घेतलेली सोयाबीन वडी आहे ती घालू आपण यामध्ये. आता मिक्स करून घेऊ. सोयाबीन ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आपण आता यावर झाकण ठेवून थोडीशी वाफ देणार आहोत भाजीला. 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे. भाजीला उकळी आली आहे. आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सोयाबीन छान सॉफ्ट झालेले आहे यामधले. आता यावर आपण ज्या भाज्या सर्वात आधी भाजून घेतलेल्या होत्या थोड्याशा तेलावर, त्या भाज्या घालून घेणार आहोत. ह्या भाज्या थोड्याशा कच्च्या राहिल्या पाहिजे त्यामध्ये, म्हणून शेवट घालतीये. मिक्स करून घ्यायचे सर्व. आता अगदी थोड्या वेळासाठी याला झाकण ठेवतीये बारीक गॅसवर. आता छान उकळी आली आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. भाजी चवीला एवढी छान लागते की आपण त्याची चव विसरणार नाही आणि वारंवार करून खाल अशी भाजी तयार होती. तुम्ही एकदा नक्की करून बघा. त्यामध्ये आपण जे मसाले घातले होते त्या मसाल्यांची चव अगदी छान उतरते त्या भाजीमध्ये. थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर घातली आहे. ती मिक्स करून घेऊ. भाजीचा रंग पहा. भाजी एकदम सुंदर लागते चवीला. ही भाजी आपण भांड्यात काढून घेऊ. तुम्हाला माझी सोयाबीन कढईची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाजी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा.